सध्या उंबरगाव परिसरामध्ये उंबरगाव दळसवाडी बाकत्र ग्रामपंचायत आहे. हम्म. तर या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये कोणाची विकास कामं झाली? उंबरगाव परिसरामध्ये ठोंबरेवाडी असेल, दडसवाडी असेल किंवा पिंपळमाळ असेल, खडतरी वस्ती असेल किंवा खालची गोडे वस्ती असेल, यामध्ये स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी त्याच्या कामाचा ठसा उमटवला. एक मोहर लागली त्यांच्या कामाची. त्यामुळं सध्या वातावरण हे शिवसेनेत पृथ्वीराज तानाजीराव पाटील यांच्याकडे वातावरण चांगले आहे. सध्या निवडणूक चालू आहे, काय सांगताल? सध्या उंबरगाव परिसरामध्ये उंबरगाव दळसवाडी तुमचा एकत्र ग्रामपंचायत आहे. हम्म. तर या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये कोणाची विकास कामं झाली? उंबरगाव परिसरामध्ये ठोंबरेवाडी असेल, दडसवाडी असेल किंवा पिंपळमाळ असेल, खडतरी वस्ती असेल किंवा खालची गोडे वस्ती असेल, यामध्ये स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी त्याच्या कामाचा ठसा उमटवला. एक मोहर लागली त्यांच्या कामाची. त्यामुळं सध्या वातावरण हे शिवसेनेत पृथ्वीराज तानाजीराव पाटील यांच्याकडे वातावरण चांगले आहे. कारण आता अशी किती कामं केलेली आहेत? कारण भाजप पण म्हणतंय की आम्ही पण विकास कामं इथं केलेली, तुम्ही म्हणताय शिवसेनेनं पण केलेली. नेमकी कामं कोणाची आहेत? कामं बघायला गेले तर स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आमदार साहेब असताना पिंपळमाळ्यात संत सावतामाळे मंदिर, त्यानंतर पिंपळमाळ्याची स्मशानभूमी, पिंपळमाळ संत सावतामाळे मठासमोर पेविंग ब्लॉक, तसेच दडसवाडी येथे मारुती मंदिर, तसेच उंबरगाव ते महादेव मंदिर रस्ता, इकडं उंबरगाव ते खवासपूर रस्ता, ही बरीच कामं स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या काळात झालेली आहे. आता सध्या तर इथं तानाजी पाटलांचा मुलगा उभा आहे, त्यांच्या माध्यमातून इथं काय झालेलं आहे का? नाही, मनीषताई पाटील त्यांचे म्हणजे बहिणी असताना त्यावेळी सुद्धा जिल्हा परिषद मधनं काम झालेली आहे. आता काय वाटतं तुम्हाला, म्हणजे इतर ठिकाणी आता सगळीकडे ओबीसी जो तो ओरडतोय, तानाजी पाटलांनी कुणबीच्या दाखल्यावर आपला मुलगा इथं उभा केलाय, ओबीसी घटक असताना सुद्धा. नाही, दुसऱ्या गटामध्ये त्यांनी उभा केली आहे. करगणी म्हणा, निंबोडे म्हणा, पुन्हा वरचा नेलकर्जे भाग, यामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये ही झालेलीच आहे. ओपनच्या जागेवर ओबीसी उमेदवार आहेतच. तसं इथे जर उमेदवार असला तर त्या गटात त्यांची ही झालेली आहे ना. ओबीसीवर अन्याय झाला त्यांना असं वाटत नाही का? तुम्हाला वाटतं का ओबीसी घटक तानाजी पाटलांच्या बरोबर जाईल? इथं जातीपातीच्या राजकारणापलीकडे विकासाचं राजकारण व्हावं आणि ह्या उंबरगावमध्ये विकासाचं राजकारण होईल. जातीपातीला थारा दिला जाणार नाही. सर्वसाधारणपणे 1300 मतदान जर आपण गृहीत धरलं तर शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये वर्गीकरण कसं होईल? त्याच्यामध्ये वर्गीकरण केले तरी 70% शिवसेना वन साईड चालेल. विकास कामाच्या जोरावर शिवसेना 70% मतदान उंबरगाव मधून घेईल. तुम्हाला असं वाटलं नाही का की जिल्हा परिषदेला किमान पंचायत समितीला तरी आमच्या गावाला प्रतिनिधित्व मिळावं? आमचं गाव तसं बघायला गेलं तर लोकसंख्येनं फार कमी आहे आणि जास्त लोकसंख्या म्हणजे मतदाराचा जर वर्ग म्हणला तर दिगंची गाव हे शहर हे मोठं आहे. त्यामुळे तिथल्या उमेदवार हा पंचायत समितीला पार्टीनं दिलेला आहे.